श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आज आपण पाहणार आहोत तर गणेश चतुर्थी, गणेश उत्सव. गणेश उत्सव म्हणजे सगळीकडे आनंद आणि आनंदच असतो. तर गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीचं आगमन म्हणजे आपल्या आयुष्यात आनंद तर येतोच येतो, पण आपल्या घराचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण, आपल्या समाजातलं वातावरण अगदी आनंदाचं असं वातावरणच असतं. म्हणून सगळ्यांना आम्हांना सगळ्यांनाच गणपती उत्सव हा खूप आवडतो. तर चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गणेशाची मूर्ती स्थापना, त्याबद्दल थोडीशी माहिती, त्याचा कालावधी काय आहे, त्या सणाचं महत्त्व काय आहे, म्हणजे गणेशोत्सवाचं महत्त्व काय, थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी मुलीला पुढे न्या. तर श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायलाही अजिबात विसरू नका. आणि आपल्या गणपतीचं आगमन करून आपल्या आयुष्यातील सर्व आपले गणपती देवता म्हणजे आपल्या दुःखाचं, अडचणीचं सगळं निवारण करणारे आहेत. आणि त्यामुळे गणपतीचं आगमन सगळ्यांनी नेहमी म्हणजे करायचं, दरवर्षी करायचंच. म्हणजे गणपतीच्या आराधनेने आपले सगळे बाधित कार्य दूर होऊन, अडचणी दूर होऊन, संकटे दूर होऊन, संकटनाशक मोचन आहात हे. त्यामुळे गणपती बाप्पांचं आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तर मी आज तुम्हाला थोडीशी अगदी माहिती सांगते. तर चला, गणेश चतुर्थी हा सण आपल्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. म्हणजेच 27 तारखेला हा आलेला आहे 2025चा सण. तर भगवान गणेशांचा जन्मदिवसच मानला जातो. म्हणजे गणेशांची शिवपार्वतीने ही मूर्ती स्थापित केली आणि चिखलामध्ये मूर्ती स्थापित केली आणि त्याला देह दिला, म्हणून गणपतींचा जन्म दिवस मानला जातो. तर हा सण म्हणजे बुद्धीचा, ज्ञानाचा आणि समृद्धीचा असा म्हणजे गणेश भगवान आपले बुद्धीचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहेत आणि समृद्धीचे देवता आहेत. म्हणून या गणपती बाप्पांना आपण पृथ्वीवर सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं जातं. म्हणून त्यांच्या गणपतीच्या आगमनाने पृथ्वीवर सगळीकडे गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे साधारणपणे 10 ते 11 दिवस चालतो आणि अनंत चतुर्थीला हा विसर्जित केला जातो. म्हणजे विसर्जन अनंत चतुर्थीला केलं जातं. तर आपण या सणाचं महत्त्व काय म्हणजे थोडक्यात पाहणार आहोत. सणाचं महत्त्व काय, तर सणाचं महत्त्व म्हणजे गणपती आहे. गणपती देवता म्हणजे हे अडथळे दूर करतात. म्हणजे मनात अगदी शुभ म्हणजे आनंदच आणतात असा देव मानला जातो. म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना अगदी गणेशाचीच पूजा प्रथम मानली जाते. म्हणून तरच ती पूजा आपली फलदायी ठरते. त्या गणपतीच्या पूजेशिवाय कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. म्हणून त्यांचं असं महत्त्व आहे गणपती बाप्पांचं. तर गणेश चतुर्थीच्या काळात पृथ्वीवर म्हणजे ह्या पृथ्वी तलावर खूप गणेश तत्व, पॉझिटिव्हिटी गणेश तत्वांची असते नेहमीच्या, म्हणजे दररोजच्या पेक्षा ह्या 10 दिवसात पृथ्वीवर खूप अधिक प्रभावित गणेश तत्व असतात, ज्यामुळे आपल्या गणेश भक्तांवरती कृपा बरसली जाते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. ह्या उत्सवाचा कालावधी काय आहे, तर अगदी साधारण कालावधी म्हणजे गणेश चतुर्थीच्या साधारण म्हणजे भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी सुरू होतो. म्हणजे आता काल आमोशा झाली आणि आमोशेच्या 4था दिवस म्हणजे शनिवार आणि शुक्रवार आमोशा झाली आणि रविवार, सोमवार आणि मंगळवारचा दिवस चालूच होतो. म्हणजे हा उत्सव 10 दिवसाचा म्हणजे साधारणतः भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवसापासूनच, कधीही बघा तुम्ही,
चौथ्या दिवसापासूनच सण म्हणजे गणेश चतुर्थी असतेच. तर हा उत्सव काय असतो की 10 दिवसाच्या कालावधीचा असतो आणि अनंत चतुर्थीला गणपतीचं विसर्जन म्हणजे मूर्तीचं पण विसर्जन केलं जातं. तर गणपतीची मूर्ती आपण आणायची कशी, तर आता त्या पीओपीच्या मूर्ती निघालेत त्या तुम्ही अजिबातच घेऊ नका. त्यातून पॉझिटिव्हिटी सकारात्मक तत्व अजिबातच मिळत नाहीत. तर तुम्ही अगदी चिखलाचीच मूर्ती, इको फ्रेंडलीच मूर्ती तुम्ही खरेदी करा असं मी तुम्हाला सांगेन. तर का सांगेन, ह्याच्या पाठीमागचं एक तत्व आहे. जर गणेश मूर्तींची मूर्ती आपण 10 दिवस 11 दिवस जर आपण प्रेमाने एवढ्या लाडाने एवढं सजवतो, सगळीकडे आनंद असतो आणि आपण पीओपीच्या मूर्त्या भल्या भल्या मोठ्या आणून त्या डायरेक्ट ट्रकमध्ये भरायच्या, त्या विसर्जित पाण्यामध्ये होत नाही. त्याच्या मागचा भाव आपण जाणला पाहिजे, भाव ठेवला पाहिजे. मग अगदी ती छोटी जरी असेल तर त्यामध्ये जर तुमचा भाव, प्रेम, प्रांजळ मन, निस्वार्थ प्रेम असेल तर अगदी गणेश प्रसन्नच होतात. म्हणूनच चिखलाचीच मूर्ती शक्यतो तुम्ही घरामध्ये आणा, हेच मी सांगेन तुम्हाला. तर इको फ्रेंडली गणपती आणा आणि आपला गणपती उत्सव साजरा करा. डेकोरेशनला तुम्ही भाळू नका, किंवा बाहेर बघायला जाता तर जा तुम्ही, अवश्य जा, पण शक्यतो डेकोरेटिव्हचा काही उपयोग नाही. आपल्याला त्यातून सगळं नकारात्मकच आपल्यावरती प्रभाव पडतो. तर ह्या उत्सवाची पद्धत काय आहे, तर या उत्सवात भक्ती म्हणजे मातेचं, आता मी तुम्हाला सांगितलंच, म्हणजे ह्याच्यात पद्धतच अशी पहिल्यापासूनच आलेली आहे. म्हणजे अगदी पार्वती मातेने सुद्धा चिखलाचीच मूर्ती बनवली होती, मातेचीच मूर्ती बनवली होती. म्हणूनच याचा भाव, आणि तिनं स्वतः मातेने जन्म दिला नाही, पण त्यामध्ये तिनं तो आत्मा ठेवला चिखलाच्या मूर्तीमध्ये आणि भगवान गणेश म्हणजे या पृथ्वीवरती आले. म्हणूनच मातीच्या गणपतीची मूर्ती स्थापना करावीच आणि तिची पूजा करावी. तर अनेक लोक पर्यावरण पूरक अशी गणेश मूर्ती वापरतात. तर उत्सवाच्या शेवटी म्हणजे या दिवशी, शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीला गणपतीचे मूर्तीचे विसर्जन करा. म्हणजे पाण्यामध्ये अगदी सहजपणे विरघळली जाते आणि त्यामुळे प्रदूषणही होत नाही, आपल्याला कोणतीही हानी होत नाही. माती अगदी वाहून जाते नदी बरोबर ती, किंवा घरी जरी तुम्ही टाकीमध्ये जरी बादलीमध्ये जरी विसर्जित केलं तरी ते अगदी तुम्ही झाडाला ती माती टाकू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्ही ती वापरू शकता. त्यामुळे गणपती शक्यतो मातीचेच आणा, इको फ्रेंडलीच आणा. आपण एक पर्यावरणाला साथ देऊ आणि आपणही आधी आपण स्वच्छ राहू आणि आपल्या समाजालाही स्वच्छ करूया, भारत स्वच्छ करूया. एक एक करून थेंबे थेंबे तळे साचे. एकाने जर इको फ्रेंडली मूर्ती आणली तर दुसराही त्याचं बघून तो इको फ्रेंडलीच मूर्ती आणू शकतो. म्हणून आधी आपल्यापासून सुरुवात करा. तर अशा प्रकारे ही माहिती आहे. तर श्री स्वामी समर्थ. आजची माहिती इथंच थांबते आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.